लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता विक्रम काका आणि पार्थ रम्याला तिची लायकी दाखवून देणार आणि तिचं ना ऑफिसमध्ये काही अस्तित्व आहे ना घरी हे तिला अगदी दाखवून देतात। आता कशा पद्धतीने रम्याला पार्थ आणि विक्रम काका तिची लायकी दाखवून देणार, काय घडणार हे सगळं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर इथे आपण सध्या पाहतोय की पार्थ आणि काव्या ह्या दोघांमध्ये छान ट्युनिंग सुरू आहे। पार्थ काव्याचं चांगलं चालू आहे, तर जीवा नंदिनीचं फार बरं नाही आहे, कारण विक्रम काकांनी जीवाला शिक्षा दिली। आता विक्रम काकांनी नंदिनी जेव्हा जीवासाठी टिफिन घेऊन आलेली असते तेव्हा तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की टिफिन वगैरे घेऊन येण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे। आपल्या ऑफिसला एक उत्तम असं कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये चांगलं जेवणसुद्धा मिळतं, अगदी उत्कृष्ट। त्यामुळे जर याला जेवण हवं असेल तर तो स्वतःहून कॅन्टीनमधनं जेवण घेऊन खाऊ शकतो। त्यासाठी प्रत्येक वेळी तुला ऑफिसमध्ये येऊन टिफिन द्यायची गरज नाही आहे। आता हे जेव्हा विक्रम बोलतो तेव्हा नंदिनीलाही वाईट वाटतं, जीवालाही वाईट वाटतं, पण विक्रम तेव्हा पुरतं त्या दोघांनाही आता आणलंय तेवढं खा असं म्हणतो। मग जीवा आता ते सगळं खाऊन घेतो, जीवाला वाईट वाटतं पण जीवा सोडून देतो। त्यानंतर असेच आता दिवसामागोमाग 2-3 दिवस जायला लागतात। आता मुद्दामून खरं तर रम्या ही प्रत्येक वेळी जीवाला त्रास व्हावा, त्याला लंच ब्रेक मिळू नये, त्याला उपाशी राहावं लागावं यासाठी प्रयत्न करू लागते। ती प्रत्येक वेळी आता मुद्दामून जीवाला लंच ब्रेकच्या अर्धा तास आधी 1 तास आधी इतकं काम द्यायला लागते की जीवाला लंच ब्रेकमध्ये जेवायला वेळच मिळत नसतो। आणि तरीही जीवा कोणत्याही पद्धतीची तक्रार न करता ती सगळी कामं व्यवस्थित वेळेच्या आत संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो, कारण त्याला ही गोष्ट अगदी पक्की माहीत असते की नंदिनी ही माझी घरी वाट बघत बसलेली असते आणि कमीत कमी तिच्यासाठी तरी मला वेळेवरती घरी जायचंच असतं। मग आता असेच काही दिवस सरत असतात। जीवाला खूप त्रास होत असतो या सर्व गोष्टींचा, या सर्व कामांचा, कारण जीवाला सवय नाही आहे या सर्व गोष्टींची। पण तरीही जीवा एका शब्दाने किंवा एका अक्षराने तक्रार करत नाही, तो निमूटपणाने सगळा त्रास सहन करून, सगळा जितका अपमान होत असतो तितका सगळा सहन करून कामांवर कामं करत चाललेलं असतो, कारण त्याला विक्रम काकांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असतं। असेच दिवसामागोमाग दिवस चाललेले असतात, पण रम्याला काही अक्कल येत नसते। रम्या उलट आपल्याकडून जीवाला आणखीन त्रास कसा होईल, आणखीन आपण जीवाला किती जास्त छळू शकतो हेच बघत असते, कारण तिला जीवाला काहीही करून तू नाकर्ता आहेस हे दाखवून द्यायचं असतं आणि जीवाला सुद्धा स्वतःला सिद्ध करायचं असतं। तर आता असेच दिवसामागोमाग दिवस चाललेले असतात। जीवा आता प्रवाससुद्धा बसने करायला शिकलेला असतो, कारण आता जीवाकडे फारसे पैसे उरलेले नसतात आणि नंदिनीकडून, बायकोकडून असे प्रवासाला पैसे घेणं हे जीवाला बरोबर वाटत नसतं। आणि विक्रम काकांनी जोवर तुझा पगार होणार नाही तोपर्यंत तुला पैसे मिळणार नाही असंही सांगितलेलं असतं। त्यामुळे तो पार्थकडूनही पैसे घेऊ शकत नसतो। पर्याय काहीच नसल्यामुळे शेवटी जीवाने बस वगैरे वापरायला सुरुवात केलेली असते। आता दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं, सकाळी लवकर उठायचं, ऑफिसला बसने यायचं, रात्री उशिरा घरी जायचं, बसने जायचं। जीवाची नुसती जीवाच्या दगदग होत असते, त्याला त्रास होत असतो। असेच दिवसामागोमाग दिवस चाललेले असतात। जीवावर येईपर्यंत काम करत असतो, वेळेवर जेवण नाही, झोप नाही, जरा निवांतपणा नाही, आराम नाही, या सगळ्यामुळे आता जीवाला चक्कर येते आणि जीवा आता ऑफिसमध्ये काम करता करताच खाली कोसळतो। आता ही गोष्ट स्टाफ बघतो आणि स्टाफ सगळा जीवाभोवती गोळा होतो। जीवा सरांना काय झालं असं सगळीकडे व्हायला लागतं। विक्रम तिकडे येतो, विक्रम जीवाला हे असं पडलेल्या अवस्थेत बघतो। विक्रम जीवाला लगेचच उठवतो आणि त्याच्या खुर्चीवरती बसवलं जातं त्याला आणि मग लगेच डॉक्टरांना बोलवायला सांगतो विक्रम। डॉक्टर येतात, जीवाचं चेकअप करतात आणि यांना स्ट्रेसमुळे हे सगळं झालेलं आहे असं सांगतात, त्यांची काळजी घ्या वगैरे म्हणतात आणि मग काही बेसिक मेडिसिन्स लिहून देऊन तिकडनं निघून जातात। आता थोड्या वेळाने जीवाला बरं वाटतं, तर मग विक्रम काका हे पिऊन काकांना बाजूला घेतात आणि म्हणायला लागतात, मी तुम्हाला काय सांगितलं होतं जीवावरती लक्ष ठेवायला, मग तरीही जीवाला इतका त्रास झालाच कसा? तुम्हाला त्यांच्या कॉफीवरती, नाश्त्यावरती लक्ष द्यायला सांगितलं होतं ना मी, त्याचं खाणं पिणं बघा, लक्ष द्या। त्याबरोबर आता लगेच पिऊन काका म्हणतात, अहो साहेब मी लक्ष द्यायचं देतो हो ठीक, पण रम्या मॅडमचं काय करायचं? रम्या मॅडम जीवा साहेबांना बरोबर सुट्टीच्या
1 तास ते अर्धा तास आधी भरपूर सारं काम देऊन ठेवतात आणि हे सगळं काम मला ब्रेकच्या आधी कंप्लीट हवं आहे किंवा ब्रेक नंतर कंप्लीट हवं आहे असं सांगतात. मग जीवा सर ब्रेकच घेत नाही आणि राहिला प्रश्न त्यांना बाकीच्या वेळी चहा नाश्ता विचारण्याचा. तर अहो बिचारे कामामध्ये सतत इतके व्यस्त असतात ना की त्यांना चहा विचारायला गेलं जरी स्वतःहून तरीही ते समोरून सांगतात की नाही आता नको, आता मला वेळ नाही आहे, नंतरनं मी स्वतःहून मागवून घेईन. आणि नंतरनं परत जरी विचारायला गेलं तरी ते म्हणतात की मी मला लागला तर मागेन किंवा आणून द्या म्हणतात आणि नेऊन दिला की तो चाय तसाच गार होऊन जातो. जीवासाहेब तसाच थंडगार चहा पितात. अहो त्यांना भानच उरत नाहीये काम करताना स्वतःचं. आणि या गोष्टीचा रम्या मॅडमनी खूप फायदा उचललाय. रम्या मॅडम जीवासाहेबांना हवं तसं राबवून घेत आहे. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून विक्रमला खूपच जास्त राग येतो. मग आता विक्रम काका जोरजोराने रम्याला हाक मारतो, रम्या रम्या. त्याबरोबर रम्या आता त्याच्या समोर आलेली असते. पण बाकीचा सगळा स्टाफसुद्धा आता त्या दोघांकडे बघायला लागलेला असतो की विक्रम काकाने रम्याला एवढ्या मोठ्याने हाक का मारली. त्यामुळे मग आता सगळ्यांसमोर रम्याचा अपमान करणं त्यांना योग्य वाटत नाही. ते रम्याला म्हणतात ताबडतोब माझ्या केबिनमध्ये ये. आणि मग तिला केबिनमध्ये घेऊन जाऊन विक्रम काका म्हणत असतात, तू काय समजतेस स्वतःला? माझ्या मुलाला तू इतकं राबवून घेतेस, मी शिक्षा दिली आहे त्याला, याचा अर्थ असा होत नाही की तू त्याच्याकडनं तुला हवी तशी कामं करून घ्यायची. आपल्याकडे अख्खाच्या अख्खा स्टाफ असताना एवढी सगळी कामं तू जीवाला का सांगतेस? आणि मुळात तुला अधिकार दिला कुणी जीवाला इतकी कामं सांगण्याचा? तो माझा मुलगा आहे, या कंपनीचा ओनर आहे, मी त्याला शिक्षा दिली आहे ती त्याला अक्कल यावी यासाठी. त्याबरोबर आता जीवा हा विक्रमच्या केबिन बाहेर आलेला असतो कारण त्याला विक्रमची एक सही हवी असते. आणि त्यावेळी आता तो हे सगळं बोलणं ऐकतो आणि त्याच्या लक्षात येतं की बाबांच्या मनात आपल्याबद्दल कोणत्याही पद्धतीचा राग नाही आहे, तर बाबांना फक्त आपण जे काही वागलो ते सगळं पटलेलं नाही आहे, म्हणूनच बाबांनी आपल्याला फक्त शिक्षा दिली. आणि काही हरकत नाही, जर आपली चूक आहे तर आपण शिक्षा भोगायला सुद्धा हवी असा तो विचार करतो. परत विचार करतो असा आता दरवाजाबाहेर उभं राहून ऐकायला नको. बाबांनी जर पाहिलं की मी दरवाजाबाहेर थांबून त्यांचं आणि रम्याचं बोलणं ऐकतोय तर त्यांना आणखीन राग येईल आणि ते चिडतील. जीवाता मे आय कम इन म्हणून विक्रम काकांच्या केबिनमध्ये जातो आणि मला या पेपर्सवरती या फाईलमध्ये तुमची सही हवी आहे, एवढं बघून घ्या आणि सह्या करा असं सांगतो. तर आता तोपर्यंत पार्थसुद्धा ऑफिसला पोहोचलेला असतो. आता बाकीच्या स्टाफकडून पार्थला जीवाला ऑफिसमध्ये चक्कर आली होती, त्याला स्ट्रेसमुळे त्रास झाला होता वगैरे जे काही सगळं रामायण घडलेलं असतं ते सगळं कळालेलं असतं. मग विक्रम काकांच्या केबिनमध्ये जीवा आहे असं आता त्याला सदा काका सांगतात. त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे, मी तिथेच जाऊन भेटतो त्याला पहिला. आणि मग आता जीवा हा केबिनमध्ये असतानाच पार्थ तिकडे येतो आणि पार्थ आता जीवाला सांगत असतो, जीवा काय रे तब्येत अचानक तुझी बिघडली कशी? जीवा म्हणतो दादा आता ठीक आहे मी. त्यावर पार्थ त्याला म्हणतो मला वाटतं तू आज घरी जा आणि आराम कर. जीवा म्हणतो नाही रे दादा नको, घरी जाऊन आराम करणं परवडणार नाही मलासुद्धा आणि माझ्या खिशालासुद्धा. नाही, पगार पूर्ण हवा ना मला. ऑलरेडी या महिन्यात तारांबळ होती आहे माझी, पुढच्या महिन्यात आणखीन जर पगार कमी आला तर त्याच्याने आणखीन तारांबळ होईल. त्यात पगार किती यायचा आहे ते सुद्धा माहीत नाही ना. परवडणार नाही रे मला घरी जाऊन आराम वगैरे करणं. आणि तसंही सामान्य माणसांना कुठे असते मुभा आराम करण्याची, त्यांनी फक्त कष्ट करायचे, कामं करायची. बाय द वे चल, मला फक्त या कागदांवरती सह्या हव्या होत्या, त्याच्यासाठी आलो होतो मी इथे. तू बस, तुला बाबांबरोबर काहीतरी डिस्कस वगैरे करायचं असेल म्हणून तू आला असशील. तू निवांत कर कामानं सुरुवात, पण मी कामानं सुरुवात केली पाहिजे. चल बाय, मी जातो. एवढं बोलून आता जीवा तिकडनं निघतो आणि थेट त्याच्या जागेवरती पुन्हा येऊन कामं करायला बसतो. तर इकडे आता नंदिनीने तर ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी जीवाला निर्दोष सिद्ध करायचं. जीवाने जे काही केलं ते जरी चुकीच्या मार्गाने केलं असलं तरी त्याने जे काही केलं ते बरोबर केलं आहे आणि त्याने चांगल्या कामासाठी आजीचा दागिना विकला आहे हे सगळ्यांना पटवून द्यायचं असं तिने आता ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी तिने काय काय करता येईल ह्याचा विचार करायला घेतलेला असतो. आता विचार करत असताना ती ठरवते की सगळ्यात आधी आपण जीवाने ज्या ज्वेलरकडे दागिना विकलाय त्या ज्वेलरकडून तो मिळवायचा. तर आता जीवा घरी आलेला असतो. आता घरी आल्यावर नंदिनी जीवाला विचारते ऑफिसमधला आजचा दिवस तुमचा कसा गेला, काही फार कामं होती का तुम्हाला वगैरे वगैरे. पण आता जीवा नंदिनीला ऑफिसमध्ये घडलेला जो प्रकार असतो, जो काही पराक्रम त्याने गाजवलेला असतो चक्कर वगैरे आल्याच्या नंतरचा, तो सगळा त्याने तिला सांगितलेला नसतो. तो तिला सांगतो की आजचा दिवस एकदम पोलाईट गेला, एकदम व्यवस्थित गेला,
छान गेला. हां, आता ऑफिस म्हटलं की स्ट्रेस हा आलाच, कामंही आलीच, गडबड ही आलीच. मग त्यामध्ये वेगळं असं काही आज घडलेलं नाही आहे. बाय द वे, मला ना खूप भूक लागली आहे आणि उद्या सकाळी पुन्हा उठून लवकर जायचं आहे. त्यामुळे प्लीज मी फ्रेश होईपर्यंत तू माझ्यासाठी मस्त गरम गरम जेवण बेडरूममध्येच घेऊन येशील का प्लीज? मला बाहेर यायचे सुद्धा त्राण नाही आहेत. असं वाटतं बेडवर बसून जेवावं आणि तिथेच झोपावं. नंदिनी म्हणते ठीक आहे, मी लगेच घेऊन येते. तोपर्यंत आता पार्थसुद्धा घरी आलेला असतो. आज जीवाची तब्येत बरी नसल्यामुळे पार्थने जीवाला स्वतःच्याच गाडीतनं घरी आणलेलं असतं. तर आता इकडे पार्थसुद्धा काव्याला मला जेवायला हवं आहे, मलासुद्धा पटकन जेवण गरम करून आणा असं सांगितलेलं असतं. त्याबरोबर नंदिनी किचनमध्येच जात असते. तर तिच्याबरोबरच आता काव्यसुद्धा किचनमध्ये चाललेली असते. तर पार्थ हा जाता जाता काव्याला सांगतो, काव्या काहीतरी गोड खायला घेऊन या मला जरा. त्याबरोबर काव्या म्हणते गोड. त्यावर पार्थ सांगतो हो, मला ना येताना जरा गरगरल्यासारखं वाटतंय, तर मग गोड खाल्लं की जरा बरं वाटेल. काव्या म्हणते काही गरगरत नाही आहे, तुम्हाला इच्छा झाली असेल म्हणून मागताय. त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे, इच्छा झाली असं समजा आणि घेऊन या. आता काव्य तिकडनं बाहेर पडल्यावर मालिनी काकू पार्थच्या खोलीमध्ये येतात आणि पार्थला आता त्या विचारायला लागतात की आज ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं रे? नाही म्हणजे उडता उडता माझ्या कानावर आलं जीवाला चक्कर आली म्हणून. नक्की खरं आहे का ते की असंच काहीतरी? त्यावर पार्थ म्हणतो आई तुला कसं कळलं? त्यावर मग लगेचच मालिनी काकू सांगत असतात की रम्या ही तिच्या आईला सांगत होती वसुताईंशी बोलताना मी तिला ऐकलं, पण हे खरं आहे का? त्यावर पार्थ होकार देतो. मग मात्र आता मालिनी काकूंना जीवाची खूप काळजी वाटायला लागते आणि विक्रम काकांचा आता त्यांना रागसुद्धा यायला लागलेला असतो. त्यांना वाटत असतं की मुद्दामून विक्रमनी जीवाला एवढं काम लावलं आहे आणि त्याच्यामुळे जीवाला एवढा त्रास होतो आहे. मग विक्रम काका आता कामावरून घरी आल्याच्यानंतर मालिनी काकू या विक्रम काकांना म्हणत असतात झालं तुमच्या मनासारखं? अजून तरी तुमचं समाधान झालं आहे की अजूनही माझ्या मुलाला काही त्रास द्यायचा आहे तुम्हाला? त्यावर विक्रम काका मालिनी काकूंना म्हणत असतात हे बघ मालिनी, तुझ्यापर्यंत तुझ्या लेकाने लगेच बातमी पोहोचवली, लगेच तुझ्याकडे चुगली केली. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात त्याने काही नाही सांगितलं मला. आपल्याला आणखीन एक मुलगा आहे, त्याचं नाव पार्थ आहे, तो सुद्धा माझ्याशी बोलू शकतो किंवा स्टाफ पैकी सुद्धा कोणीतरी सांगू शकतं किंवा आपल्याच घरातली रम्यासुद्धा ऑफिसला जाते, ती सुद्धा बोलू शकते. जीवाने नाही सांगितलं मला काहीच. त्यावर मग विक्रम काका म्हणत असतात हे बघ उगाचच्या उगाच तू फार लाड आणि काळजी करू नको. आम्ही नव्हतो का कधी सामान्य माणसं? आम्ही नाही का कधी कामाला गेलो? आम्ही नाही का कधी दगदग केली? आम्हाला नाही का कधी त्रास झाला? त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात अहो तुमची गोष्ट वेगळी होती, तुम्ही ते कष्टाचं आयुष्य पाहिलं होतं, पण आपल्या मुलांनी कधीच कष्टाचं आयुष्य पाहिलेलंच नाही आहे. आपल्या मुलांनी कायम उत्तम लक्झरियस आयुष्यच पाहिलेलं आहे. हे बसने जाणं, ट्रेनने प्रवास करणं, रोजचा एवढा डोक्याला स्ट्रेस, हे सगळं नाही त्यांना माहिती कधी. आणि तरीही पार्थ हा हुशार आहे तेवढा, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं मन रमतं, त्याला कायम याच सगळ्या गोष्टी आवडल्या, कॉर्पोरेट आवडलं. पण जीवाचं तसं नाही आहे. जीवा तो त्याच्या मर्जीप्रमाणे जगतो, त्याला हवं ते तो करतो, हवं तेव्हा करतो, हवं तसं वागतो, हवं तसं बोलतो. तुम्हाला माहिती आहे त्याला कामापेक्षा जास्त कलेत इंटरेस्ट आहे. जर तुम्ही त्याला हे असं कामात बांधून ठेवत असाल तर. पण विक्रम काका मालिनी काकूंचं शेवटी काहीच ऐकून घेत नाही. मला भूक लागली आहे, जेवण लवकर घेऊन एवढं सांगतात आणि तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आता इकडे काव्या ही किचनमध्ये जेवण गरम करायला आलेली असते. तेव्हा वसुआत्या आणि रम्या तिकडे येतात. आता वसुआत्या म्हणत असते आला वाटतं पार्थ. नाही, ही महामाया किचनमध्ये आली म्हणजे कळलं मला. त्याबरोबर आता लगेच पुढे वसुआत्या म्हणत असते फक्त नवऱ्याला दाखवायच पुरतं किचनमध्ये येते, कामं करण्याची नाटकं करते, नाहीतर दिवसभर तर फक्त पुस्तक 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 घेऊनच बसते. त्याबरोबर लगेचच आता रम्यासुद्धा म्हणायला लागते हो ना, बघूया आता एवढं रोज पुस्तक दिवसभर वाचत असते तर त्याच्यातला किती अभ्यास होतोय तो. नाही, परीक्षेचा निकाल लागला की कळेलच. युगसुद्धा आपला इतकाच अभ्यास करायचा, पण शेवटी निकाल काय लागला ते बघितलं ना. दिसायला काय वरती सगळं चांगलं चांगलं दिसतं, शेवटी नंतर काय घडायचं आहे ते घडतंच. असो, तसंही काही काही मुलींना वाटतं फक्त नवऱ्यापुरतं चांगल्या गोष्टी केल्या, नवऱ्यापुरती लक्ष दिलं म्हणजे झालं. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की फक्त नवऱ्यापुरतं केलं म्हणजे झालं असं नसतं, तर सासू सासरे, घरातले इतर मोठे सदस्य, लहान यांचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. त्यावर वसुआत्या म्हणते हो गं बाई रम्या, अगदी खरं बोललीस माझ्या मनातलं. आमच्या वेळी नव्हतं हो हे असं. आमच्या वेळी आम्हाला सासू सासऱ्यांचं सुद्धा करायला लागायचं. घरात दीर, नणंद, जावा ज्या काही असतील त्यांचंसुद्धा सगळं बघायला लागायचं. ही पुस्तकं वगैरे वाचण्याची थेरं आम्ही काही केली नाही.
त्याबरोबर आता काव्या त्या दोघींना काहीच उत्तर देत नसते, कारण त्या दोघींच्याही बडबड करण्याने काव्याला काही फरकच पडत नसतो. काव्य त्यांना मनातल्या मनात म्हणत असते, तुम्हाला काय बोलायचं आहे तेवढं बोला, मी फक्त जेवण गरम करून तिकडनं जाणार. पण आता पार्थ काव्याला जास्त उशीर झाल्यामुळे किचनमध्ये येतो आणि पार्थने आता वसवत्या आणि रम्याचं बोलणं ऐकलेलं असतं. आता मात्र काव्याला त्या दोघी इतकं वचावच बोलतायत आणि काव्य गप्पपणे ऐकून घेते. हे जेव्हा पार्थ बघतो तेव्हा पार्थला खूप राग येतो आणि मग आता पार्थ पुढे जातो आणि रम्याला आणि वसवत्याला सांगत असतो, 1 मिनटं, तुम्ही काय केलं, तुम्ही काय नाही केलं, कुणी काय करायचं होतं, तुम्हाला काय करायचं राहून गेलं, माझ्या बायकोने काय केलं काय नाही केलं, तिने काय करायला हवं ते तिला तुम्ही शिकवायला हवं असं मला वाटत नाही. आणि रम्या, एखाद्या वेळेस वसवत्याचं ठीक तरी आहे, तिचं लग्न झालं होतं, तिनं संसार केला तरी होता, पण तुझं काय गं, लग्न झालं आहे तुझं, सासर संसार नवरा काय असतो कसं असतं त्यातलं काहीतरी माहिती आहे तुला. उगाचच्या उगाच फक्त उंठावर बसायचं आणि शेळ्या हाकलायच्या हे सोपं असतं, पण प्रत्यक्षात एखादी गोष्ट करणं अवघड असतं. आणि लग्न झालं म्हणून आपल्याला करायचं आहे ते, आपलं स्वप्न, आपल्या इच्छा, आपलं ध्येय सगळं काही सोडायचं आणि फक्त त्यांच्या सगळ्यांसाठी जगायचं, हे सगळं ना टिपिकल झालं, जुन्या लोकांच्या काळातले विचार. आता आपण आधुनिक जगात जगतो की नाही, मग जर आपण चांगल्या माणसांमध्ये जगात चांगल्या विचारांमध्ये वावरतो ना, तर आपण सुद्धा जरा तसं वागलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपण कसे लो मेंटॅलिटीचे आहोत हे सिद्ध करण्याची गरज नाही, कळलं. आता पार्थने मस्त दोघींचीही मस्ती जिरवलेली असते, तर दुसरीकडे आता नंदिनी जीवासाठी मस्त गरम गरम जेवण गरम करून घेऊन येते आणि जीवाला ते जेवण देते. आता नंदिनी जेव्हा जीवासाठी जेवण घेऊन येते तेव्हा आता मालिनी काकूंनी नंदिनीला सांगितलेलं असतं की जीवाला पोटभर खायला घाल, त्याला गोळ्या खायच्या आहेत. आणि मग आता नंदिनी विचारते कसल्या गोळ्या काय, मग मालिनी काकू आता नंदिनीला सगळं एक्सप्लेन करून सांगतात. मग आता नंदिनी ही जीवाकडे येते आणि जीवाला या सर्व गोष्टींबद्दल विचारते, तर जीवा म्हणत असतो, हे बघ, उगाचच्या उगाच तुला पण मी हे सगळं सांगायचं, तुलाही टेन्शन द्यायचं, या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे. आणि तसंही एवढं मोठं असं काही घडलेलं नव्हतं, एक छोटीशी नॉर्मल चक्कर आली, इट्स ओके फाईन. अगं होतं कधी कधी असं. आता मला सांग, आपण पटकन उठत असलो की आपल्याला होतं असं, तुलाही होत असेल की कधीतरी. नंदिनी म्हणते, जीवा ते सगळं ठीक आहे, पण सध्या तुम्ही हे जे काही कामाचं मनावर घेतलं आहे ना, लवकर जाताय, उशिरा येताय, दिवसभर काम करताय, वेळेवर जेवत नाही आहात, त्यामुळे झालाय तुम्हाला हा त्रास, कळलं का. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी खूप भूक लागली, नंतर लेक्चर दे ना प्लीज, आधी जेवू दे. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अजूनही जोक सुचतायत ना तुम्हाला. जीवा म्हणतो, अरे जोक नाही, रियालिटी आहे, खरंच भूक लागली आहे, तू दे बरं. आणि जीवा नंदिनीच्या हातातलं ताट घेतो आणि वाह काय मस्त सगळं जेवण दिसतंय, चवीला पण मस्त असेल, मी खायला सुरुवात करतो असं बोलत विषय टाळतो आणि जेवायला लगेचच सुरुवात करतो. त्याबरोबर आता नंदिनी ही जीवाला सांगत असते की मला आता तुम्ही एक वचन द्या की तुम्ही परत असा आताताईपणा करणार नाही. जीवा म्हणतो, कसला. त्यावर नंदिनी सांगते, म्हणजे खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नाही वगैरे असं. त्याबरोबर जीवा म्हणतो, नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणते, नंदिनी नाही, तुम्ही वचन द्या. त्याबरोबर मग जीवा नंदिनीला अच्छा दिलं असं म्हणतो. नंदिनी म्हणते, व्यवस्थित द्यावं वचन. मग जीवा म्हणतो, दिलं तुला मी वचन, बस आता सतवू नको गं, जेवू दे. आणि मग पुन्हा जीवा जेवायला सुरुवात करतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.